मी डॉक्टर संजीव लेगोय, जलेश्वर प्रतिष्ठान आणि अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार डॉक्टर सिंधुदुर्ग। मित्रों, आज भारत देशातील परिस्थिती बघता, महाराष्ट्रातील परिस्थिती बघता सगळीकडे आपल्याला आश्वासनांची खैरात दिसते। प्रचंड महागाई आणि कुठचाही असा एक क्षेत्रातील व्यक्ती नाही, मग ते शेतकरी असू दे, ते डॉक्टर असू दे, सर्वसामान्य गृहिणी असू दे, या सगळ्या महागाईने त्रस्त झालेल्या आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये जे काय आश्वासनं देशामध्ये चाललेली आहेत ती निश्चितच घातक आहे। प्रचंड प्रमाणामध्ये महागाई वाढलेली आहे। आज सिलेंडरचे रेट वाढलेले आहेत, पेट्रोलचे रेट वाढलेले आहेत, गॅसचे रेट वाढलेले आहेत, डिझेलचे रेट वाढलेले आहेत। प्रचंड महागाई वाढल्यामुळे संपूर्ण जनता आज महागाईच्या खाईत लोटली आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकरी पण आत्महत्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत। अत्याचार, महिलांवरील अत्याचार ना तर प्रचंड ऊत आलेला आहे आणि त्या लोकांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये शिक्षा होत नाहीत आणि बरेचसे राजकारणी त्यांना पाठीशी घालतायत। अशी परिस्थिती म्हणजे सत्ताधारी लोक पाठीशी घालतात, अशी परिस्थिती गेल्या 10-15 वर्षामध्ये दिसते। लोकांना 15 लाख देतो म्हणून सांगून तर अक्षरशः लुटलेच आहे। आणि आता एका बाजूला लाडकी बहीण म्हणून पैसे वाटले जातात आणि दुसऱ्या बाजूला शाळेतील मुलांना गणवेश नाहीये, त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत। कितीतरी प्रमाणामध्ये आज तुम्ही रस्ते बघा, अपघात प्रचंड प्रमाणामध्ये वाढले आहेत। कुठचाही रस्ता, एक जर एक्सप्रेस हायवे सोडले सिमेंटचे तर बाकीच्या रस्त्याची परिस्थिती बघा, तालुक्यातील जिल्ह्यातील रस्त्याला प्रचंड खड्डे आहेत। आणि हे सगळ्या गोष्टी ह्या भ्रष्टाचाराचंच द्योतक आहे। ऑनलाईन गोष्टी जरी वाढल्या तरी ऑनलाईन भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आपल्याला दिसून येतो। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघता आपल्याला देशामध्ये परिवर्तनाची गरज आहे। ह्या देशामध्ये जे सत्ता आहे ती उठून टाकल्याशिवाय पर्याय नाही, अशा प्रकारच्या गोष्टी येत आहेत। कुठचंही क्षेत्र हे आपल्याला संरक्षित दिसत नाही। आज जे दुकानदार आहेत किंवा मोठ्या प्रमाणामध्ये साहित्यिक आहेत, साहित्यिकांचे कितीतरी मर्डर झालेले आहेत, खून झालेले आहेत, त्यांना आजपर्यंत त्यांचे कुणी सापडलेले नाहीत। अत्याचारी, बलात्कारित आहेत, त्यांना पाठीशी घातली जाते, त्यांना शिक्षा होत नाही। आणि ह्या सगळ्या वस्तुस्थिती बघितल्यानंतर आजची परिस्थिती ही अत्यंत गंभीर आहे। आज समाजकारण, अर्थकारण, राजकारण याबाबत तरुण युवक आणि युवती यांनी अभ्यास करून भविष्यात देश योग्य पातळीवर यायला पाहिजे असेल तर आपल्याला विचार करून ही भाकरी बदलली पाहिजे, ही भाकरी उलटली पाहिजे असं मला तरी वाटतं। आणि ही भाकरी उलटण्यासाठी आपण ह्या आपल्या सावंतवाडी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये अर्चना घारेकर या इच्छुक उमेदवार आहेत, त्यांना तिकीट मिळणार आहे। आणि त्या दृष्टिकोनातून त्या बाजूने महिला सक्षमीकरण करायचं असेल, महिला सबलीकरण करायचं असेल, महिलांना योग्य न्याय द्यायचा असेल आणि महिलांमधील कनेक्टिव्हिटी वाढवायची असेल, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, रोजगार ह्या गोष्टी सगळ्याचं वाढवायच्या असेल तर एकमेव अशी व्यक्ती आज वेगवेगळ्या सावंतवाडी मतदारसंघामध्ये आपल्याला एक सकारात्मक दिसते। तर आपण नक्कीच ह्याचा विचार भविष्यामध्ये करणं हे आवश्यक आहे असं मला तरी वाटतं। आज महाविकास आघाडी ही पुढे जाणं हे फक्त राज्यासाठी नाही तर देशासाठी भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत गरजेचं आहे असं माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे। आणि देशामध्ये हा बदल होणं हे देशाच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे असं मला